चौकीदार कुठे? चौकीदार म्हणायचा की मैं चौकीदार को पहारा दूंगा. कुठे चौकीदारी, कुठे पहरेदारी? चौकीदाराचं लक्ष नाही. अत्यंत लाजिरवाणी घटना आपण बघत आहोत. मान खाली जाते शर्मेने, कारण या देशात सरकार आहे की नाही, सत्याची बाजू घेणार कोणी आहे की नाही, हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो, तरुणाईला पडलेला आहे. कारण या देशामध्ये ज्यांच्या शिरपेचामध्ये जगातले सगळे प्रतिष्ठित पुरस्कार आहेत, ज्यांनी पर्यावरणासाठी काम केलं, समाजासाठी काम केलं, सत्यासाठी काम केलं, न्यायासाठी काम करतोय, असा सोनम वांगचुक सारखा माणूस गेली 20 दिवस उपोषण करतोय, मरणासन्न अवस्थेत आहे. मागणी काय या माणसाची? राजकीय बदल करा, अजिबात नाही. कोणाच्या विरोधात अजिबात नाही. त्यांची मागणी आहे या देशाच्या सरकारने उत्तरदायित्व स्वीकारलं पाहिजे. उत्तरदायित्व स्वीकारलं पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे, जबाबदार ठरलं पाहिजे. परीक्षा निकोप वातावरणात झाल्या पाहिजेत. नीटचे पेपर फुटले, या भ्रष्टाचारांना शिक्षा झाली पाहिजे. त्याची जबाबदारी घेऊन त्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. काय चुकतं आहे मागण्यांमध्ये? अशा मागण्या घेऊन जो माणूस विद्यार्थ्यांच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी उपोषण करतोय गेली 20 दिवस आणि सरकारचं लक्ष नाही. चौकीदार कुठे? चौकीदार म्हणायचा की मैं चौकीदार को पहारा दूंगा. कुठे चौकीदारी, कुठे पहरेदारी? चौकीदाराचं लक्ष नाही, त्यांच्या मंत्र्यांचं लक्ष नाही, त्यांच्या सरकारचं लक्ष नाही, त्यांच्या संबंधित समर्थकांचं लक्ष नाही. एक माणूस न्यायासाठी 20 दिवस मरणासन्न अवस्थेत असताना तरुणाईला संताप आलेला आहे. आणि म्हणून चलो संसद हा जो नारा दिला जातोय त्याला आमचं समर्थन आहे, तरुणाईचं समर्थन आहे. आता न्यायासाठी तरुणाई रस्त्यावर उतरेल आणि सरकारला हे महागात पडेल, कारण न्याय्य मागण्या मंजूर करत नाही. सोनम वांगचुक यांच्या मागण्या तातडीने सरकारने मंजूर कराव्यात आणि त्यांचं उपोषण सोडावं. त्या शिक्षण मंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अन्यथा त्याला बडतर्फ करावं. मोदी सरकारला मला सांगायचं आहे की तुमची पहिरेदारी आता इथं दाखवायची वेळ आलेली आहे. सोनम वांगचुक यांच्या जीवाचं काही झालं तर सरकार तुम्हाला महागात पडणार आहे. या देशातल्या परीक्षा निकोप होण्यासाठी जे सोनम वांगचुक उपोषण करत आहेत, शिक्षण मंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी उपोषण करत आहेत, त्यांना आपलं समर्थन असेल, या देशातल्या न्यायाला समर्थन असेल, सत्याला समर्थन असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा चलो संसद.